सेल्फ डायग्नोसिस किती भयंकर असू शकतं याचं एक उदाहरण तुम्हाला मला आज सांगायचं आहे. माझ्याकडे आत्ताच काही दिवसांपूर्वी एक ऑपरेशन झालं. तो 20-22 वर्षांचा मुलगा आणि त्याला फक्त संडासच्या जागी वेदना होतात आणि कधीतरी पू येतो असं तो सांगत होता. यापूर्वी अनेक डॉक्टरांकडे जाऊन आला होता. अनेक डॉक्टरांनी विनंती करून देखील त्याने कधीच स्वतःची संडासची जागा त्या डॉक्टरांना दाखवली नाही. त्यामुळे अर्थातच यूट्यूबवरून किंवा मग गुगलवरून डायग्नोज करून स्वतःचीच ट्रीटमेंट स्वतः करून घेत होता किंवा डॉक्टरने दिलेले अँटीबायोटिक्स घेत होता. त्यावेळेस त्याला आग्रह करून त्याची शौचाची जागा जेव्हा तपासली त्यावेळेस त्याला शौचाच्या जागी कुठला त्रास नव्हताच. तर शौचाच्या जागेच्या अगदी 3 इंच वरती त्याला पायलोनिडल सायनस नावाचा प्रकार होता. त्या पायलोनिडल सायनसमधून अत्यंत दुर्गंधीयुक्त असा पू येत होता आणि त्यामुळे त्याला त्या ठिकाणी भयंकर वेदना देखील होत्या. शेवटी त्याला समजावून सांगितल्यानंतर तो ऑपरेशनला तयार झाला आणि आज ऑपरेशन झाल्यानंतर त्या आजारापासून तो पूर्णपणे मुक्त झालेला आहे. परंतु सेल्फ मेडिकेशन किंवा सेल्फ डायग्नोसिस हे अत्यंत घातक होऊ शकतं. त्यामुळे शौचाच्या जागी कुठलाही त्रास होत असेल तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन एक्झामिनेशन करून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे.